आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जत विकासाच्या सुपरफास्ट मार्गावर 79 कोटींची पाणी योजना, कचरा व्यवस्थापनात क्रांती, नगरपालिकेच्या विकास कामांना वेग। नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरडी, उपनगराध्यक्ष विक्रमदादा ताड यांच्यासह पदाधिकाऱ्यांची माहिती। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली शहरात विकासाची नवी दिशा। जत शहराच्या विकासाबाबत दिशाभूल करणाऱ्यांना चर्चा आणि पाठपुराव्याबाबत मुद्दाम असंतोष पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे वेगाने सुरू असल्याचा दावा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जत शहरासाठी मंजूर झालेली तब्बल 79 कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना प्रगतीपथावर असून येत्या काळात जतकरांच्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। याबाबत नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरडी, उपनगराध्यक्ष विक्रमदादा ताड, भाजप जत शहराध्यक्ष अण्णा भिसे, सभापती गौतम ऐवळे, सभापती परशुराम मोरे यांनी विकास कामाचा आढावा घेत नागरिकांना वस्तुस्थिती समजून घेण्याचे आवाहन केले। पाणी पुरवठ्यात काही वेळा होणाऱ्या विलंबामागे सुमारे 40 वर्षापूर्वीची जुनी पाईपलाईन कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले। अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटल्याने तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्या तरी त्या तात्पुरते असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। नवीन जलयोजना पूर्ण झाल्यानंतर जत शहरातील प्रत्येक भागात दररोज नियमित पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। दरम्यान अनेक वर्षापासून दुर्लक्षित राहिलेल्या कचरा डेपोच्या प्रश्नावरही आता ठोस पावले उचलली जात आहेत। मागील 8 वर्षात मंद अवस्थेत पडून असलेली यंत्रसामग्री पुन्हा सुरू करण्यात आली असून सध्या प्लास्टिक व्यवस्थापन आणि कचरा विघटन प्रक्रिया नियमित सुरू असल्याची माहिती देण्यात आली। विशेष म्हणजे या 5 एकर परिसरात भविष्यात सोलर प्रकल्प उभारण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडाही तयार करण्यात येत आहे। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक रखडलेल्या प्रश्नांवरही प्रशासन काम करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले। लिंगायत स्मशानभूमीचा प्रश्न, विद्यार्थ्यांसाठी आधुनिक डिजिटल अभ्यासिका तसेच 1 कोटी रुपयांचे नमो उद्यान अशा विविध विकास कामांना युद्धपातळीवर गती देण्यात आली आहे। जत शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि नगरपालिकेचे प्रशासन एकत्रितपणे काम करत असून आगामी काळात महाराष्ट्रात जत शहराचे नाव विकासाच्या नव्या मॉडेल म्हणून घेतले जाईल असा विश्वास संबंधितांनी व्यक्त केला। मागील 8 वर्षामध्ये मागील कोणी सत्ताधारी होते त्यांनी कुठल्याही पद्धतीचं काम इथं जतमध्ये झालं नसल्यामुळं आणि त्यांनी केलं नसल्यामुळं आता अत्यंत लोड या नगरपालिकेला आलेला आहे। आमदार साहेबांच्या रूपानं अनेक पद्धतीचा निधी मिळतोय। आम्हाला सांगायला आनंद वाटतोय की जो कचरा डेपो वर्षानुवर्ष पडून होता, गेले 8 वर्ष त्यातली मशिनरी वापरली जात नव्हती, त्या सर्व मशिनरी आम्ही पुन्हा ताकदीनं चालू केल्या। आता आपल्याला रोजच्या रोज कचरा विघटन प्रॉपर केलं जातं आणि तेवढंच नाही तर जो घनकचरा मोठ्या पद्धतीनं साठलेला आहे तो सुद्धा घनकचरा पूर्ण काढून त्या 5 एकर जागेमध्ये आम्ही सोलर बसवण्याचं काम सुद्धा आम्ही करणार आहोत। तेही काम प्रगतीपथावर आहे। विशेष मला आनंद वाटतो की नगरपालिकेनं अत्यंत सिरियसनं हा विषय घेऊन ज्या जुन्या मशिनरी होत्या त्याला लाईट सप्लाय नव्हता, तो विद्युत सप्लाय पूर्ण केला। मशिनरी पूर्ण व्यवस्थित करून घेऊन रोजचं विघटन करून प्लास्टिक श्रेडिंग करून प्लास्टिकचं व्यवस्थित व्यवस्थापन आता चालू झालेलं आहे। विशेषतः मी सगळ्या लोकांना आवाहन करेन की निगडी रोडवर असलेल्या या कचरा डेपोला जाऊन लोकांनी भेट द्यावी आणि नगरपालिकेचं काम काय चालू आहे याचा अभ्यास करावा। त्याचबरोबर लिंगायत स्मशानभूमी ही त्याला मदत करून त्या स्मशानभूमीचं ज्या काय गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचं निश्चित आमच्या सभेत ठरलं होतं, परंतु दुर्दैवानं ती स्मशानभूमी आज तागायत नगरपालिकेच्या नावावर नाही। गेल्या अनेक वर्षामध्ये जे सत्ताधारी होते त्यांनी एवढं सुद्धा काम केलं नाही आणि लोकांना फसवण्याचं काम त्यांनी केलं आणि आता आपल्याला युद्ध पातळीवर नगरपालिकेच्या नावावर करून तिथं 100% लिंगायत स्मशानभूमीमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीचं कार्य नजीकच्या काळात करणार आहोत। त्याचबरोबर अभ्यासिका मंजूर झालेली आहे, त्याचं वर्क ऑर्डर निघेल, काही दिवसांमध्ये त्याचं बांधकाम चालू होईल। त्याचबरोबर
नगरपालिकेच्या बिल्डिंग याचंही कामकाज मान्यता मिळालेली आहे, त्याचीही वर्क ऑर्डर निघेल आणि त्याचंही बांधकाम ह्या 2-3 दिवसामध्ये आम्ही भूमिपूजन करून त्याचंही काम आम्ही युद्ध पातळीवर चालू करतोय। त्याचबरोबर इथं नमो उद्यानासाठी 1 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे, त्या पद्धतीनं टेंडर काढायची प्रक्रिया चालू आहे आणि तेही सुद्धा काम आपल्याला नजीकच्या काळात बघायला मिळेल। अत्यंत या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही जानेवारीमध्ये चार्ज घेतल्यापासून माननीय आमदार गोपीचंद पळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली ही नगरपालिका संपूर्ण जिल्ह्यामध्ये नवे महाराष्ट्रामध्ये कशी नावारूपास येईल याचे प्रयत्न आमचे सर्व सहकारी नगरसेवक आणि आम्ही करतो आहोत। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।